मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे असं दाखवणार आहेत की इकडे त्या ऐश्वर्याला जानकी आणि अवंतिका म्हणत असतात. आई म्हणतात ते बरोबर आहे, आपण तुझी सोनोग्राफी करून घेऊयात, कारण त्यांनी आपल्याला बाळाचे अपडेट्स देखील कळतील आणि बाळाची पोझिशन सध्या कशी आहे हे देखील कळेल. त्यावर ती म्हणत असते नाही नको. त्यावर सौमित्रा म्हणते नाही ऐश्वर्या, जानकी आणि ती अवंतिका जे म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे, तू आजच ह्यांच्यासोबत जा आणि सोनोग्राफी करून घे. त्यावर अवंतिका म्हणते हो ना वहिनी, कारण जर आपण सोनोग्राफी केली तर आपल्याला बाळ कसं आहे आणि खरं काय खोटं काय ते देखील कळेल. त्यावर ती म्हणते म्हणजे त्यावर लगेच जानकी त्या अवंतिकाला तसं म्हणायचं नव्हतं, तिला म्हणायचं होतं म्हणजे बाळाला काय हवंय काय नकोय तेही आपल्याला कळेल, हो ना अवंतिका. त्यावर ती म्हणते हो वहिनी बरोबर, मला हेच म्हणायचं होतं. त्यावर ती म्हणतात आता मी काय करू, माझा तर डाव सगळा फसला, हा सर्व डाव माझ्यावरच उलटत आहे असं ती ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच विचार करत असते. तेवढ्यातच ऋषिकेश तिला म्हणतो काय झालं ऐश्वर्या, तू कसला विचार करत आहेस. त्यावर ती चक्कर येण्याचं नाटक करते आणि त्यानंतर ऋषिकेश म्हणतो अगं अवंतिका काय झालं, तुम्ही एक काम करा दोघी जणी, ऐश्वर्याला वरती तिच्या बेडरूममध्ये घेऊन जा, कसं आहे ना दमली असेल बिचारी, तिची फारच धावपळ झाली. त्यानंतर अवंतिका आणि जानकी त्या ऐश्वर्याला तिच्या रूममध्ये घेऊन जातात आणि त्यानंतर तिला पाणी प्यायला देतात. त्यावर सौमित्रा तिला विचारते काय ग ऐश्वर्या, आता तुझी तब्येत बरी आहे ना, तुला बरं वाटतंय का. त्यावर ती म्हणते हो आता सध्या मला बरं वाटत आहे, पण आई मला अशी अचानक चक्कर कसं काय आली हो. त्यावर ती जानकी म्हणते अगं ऐश्वर्या, तू प्रेग्नेंट आहेस, विसरलीस का, प्रेग्नेन्सीमध्ये अशा चक्कर येणं नॉर्मलच आहे. त्यावर ती म्हणते विचार वाटलंस तर तू आईंना. आणि त्यानंतर आई म्हणतात अगं आता तुझी काळजी घ्यायला हवी, तू स्वतःकडे लक्ष देत जा, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे. जानकी तू जा बरं हिला ज्यूस बनवून आण. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते नाही नको, उगाचच कशाला माझ्यामुळे हिला कष्ट. त्यावर त्या म्हणतात कष्ट कसले यामध्ये, काही नाही ग, तू आण ज्यूस. आणि त्यानंतर त्या म्हणतात आणि तुम्ही दोघी जावा, घरामध्ये असताना हिला एकटं वाटतंच कसं, तुम्ही हिच्याकडे जरा नीट लक्ष देत जा. त्यावर जानकी म्हणते हो आई, मी आत्ता लगेचच आपल्या फॅमिली डॉक्टरची अपॉइंटमेंट घेते आणि चेकअपसाठी घरीच त्यांना बोलावून घेते. त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही नको, त्याची काही गरज नाही. त्यावर सौमित्रा तिला म्हणते का नको. त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही आई तसं नाही, मी काही चेकअपला नाही म्हणत नाहीये, पण मी असं म्हणते की माझ्या ओळखीची एक मैत्रीण आहे जवळची, आपण तिच्याकडे चेकअप करूयात. त्यावर जानकी म्हणते का ग असं का, मला वाटतं आपण दुसऱ्या तिसऱ्याकडे न करता चेकअप आपल्या ओळखीच्याच डॉक्टरकडे करायला हवं. आणि त्यावर ती सांगते म्हणजे मी कम्फर्टेबल नाहीये त्यामुळे असं म्हणत आहे. त्यावर सौमित्रा म्हणते जानकी तिला जे करायचं आहे ते करू दे, ती तिचं जाऊन चेकअप करून येईल तिच्या मैत्रिणीकडनं. त्या सौमित्राच्या तोंडातून हे वाक्य ऐकून जानकी म्हणते आता तर माझी पक्की खात्रीच पटली आहे की आईमध्ये आणि सारंग भाऊजींमध्ये काहीही बोलणं झालं नाहीये, कारण आई आणखी देखील तिच्याच साईडनं बोलत आहे. त्यानंतर इकडे सारंग सौमित्राला भेटून इकडे आलेला असतो आणि त्यानंतर तो म्हणतो आजचा दिवसच खराब आहे. तिकडे ती ऐश्वर्याने नाट लावली आणि आईला भेटून पटकन यायला निघालो तर माझा मोबाईल पाण्यात पडला आणि खराब झाला. त्यानंतर इकडे ती ऐश्वर्या एकटीच तिच्या रूममध्ये असा विचार करत असते की आता सोनोग्राफी आणि चेकअप तर मी माझ्या बाजूने वळवून घेतलं, पण मला नक्कीच खात्री आहे की आता ती जानकी काही गप्प बसणाऱ्यातली नाहीये. जानकी यापुढेही काही ना काही काढतच राहणार आहे असं ती स्वतःच्या मनाशीच विचार करत असते. आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे ऋषिकेश येतो आणि तिथे ऋषिकेशला पाहून ती म्हणते ऋषिकेश दादा तुम्ही इथे काय करताय. त्यावर तो म्हणतो काही नाही, तुझे नाटकं बघतोय, तुझी तब्येत बरी नव्हती ना, काय मग कधी बंद करणार आहेस तुझी ही नाटकं. त्यावर ती म्हणते अहो ऋषिकेश दादा तुम्ही हे काय बोलत आहात. त्यावर तो म्हणतो नशीब समज मी तुला इथे एकट्यामध्ये विचारत आहे, आणखी नाही जर मी तुला आई आणि नानांसमोर जर विचारलं तर तुझं सगळं पितळ उघडं होईल असं तिला सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो गपचूप मुकाट्यानं सांग तू प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे ठेवलेले आहेत. त्यावर ती म्हणते अहो दादा तुम्ही हे काय बोलत आहात, निदान माझ्या ह्या अवस्थेचा तरी
तुम्ही विचार करा असं ती त्याला म्हणत असते. त्यावर तो म्हणतो, ऐश्वर्या बंद कर तुझी ही नाटकं आणि ही असली तुझी नाटकं आई आणि नानांसमोर दाखवायची, माझ्यासमोर नाही. तुझ्या असल्या फुटकळ अभिनयाला मी भीकसुद्धा घालणार नाही. त्यामुळे तुम्हाला गुपचूप मुकाट्याने सांग की तू ते प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे ठेवलेले आहे. आणि हे बघ ऐश्वर्या, आता बास झालं. आता मी तुला शेवटचं विचारत आहे, पुढच्या 24 तासामध्ये जर तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स दिले नाहीत ना तर बघ मग मी काय करेल, असं तिला तो सांगतो. त्यावर ती म्हणते, ऋषिकेश दादा तुम्ही मला असं का धमकावत आहात. त्यानंतर तिने ते सर्व ऋषिकेशचं बोलणं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच म्हणते, कसं संधीचं सोनं करायचं हे कोणी ऐश्वर्याकडनं शिकावं. आणि त्यानंतर इकडे खाली ती सौमित्रा विचारत असते, अगं जानकी तू म्हणतेस जेवणाची तयारी झाली, पण ऐश्वर्याचं काय, ती अशा ह्या अवस्थेमध्ये सारखं खालीवरी नाही करू शकणार. तू एक काम कर, तू तिला तिच्या खोलीमध्येच जेवण नेऊन दे. त्यावर तेवढ्यातच ती ऐश्वर्या खाली येते आणि आईंना म्हणते, नका करू आई माझी काळजी, आणि जानकीलाही माझी काळजी करायला नका सांगू, कारण ह्यांना फक्त एकच गोष्टीची काळजी आहे आणि ते म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स. त्यांना माझ्याकडनं प्रॉपर्टीचे पेपर्स हवे आहेत. त्यावर ती म्हणते, अगं ऐश्वर्या तू हे काय बोलत आहेस. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, बास कर ग जानकी, असं दाखवू नकोस आईसमोर एक माझ्यासमोर एक, उगाचच तुला काही माहीत नाहीये का, तुझ्या नवऱ्याने तर तुला सांगितलंच असेल. विचारणं ऋषिकेश दादांना. ऋषिकेश दादा आत्ता माझ्या खोलीमध्ये येऊन मला धमकावत होते, ह्यांना सारंगच्या प्रॉपर्टीची मधली वाटणीमधली प्रॉपर्टीचा हिस्सा देखील यांनाच हवा आहे असं सांगून ती रडायला लागते. काय मग ऋषिकेश दादा बरोबर आहे ना, तुम्ही मला धमकवायला आला होतात ना, म्हणजे तुमचा हिस्सा तुम्हाला भेटला आहे, पण आज माझा नवरा या जगामध्ये नाहीये तर माझ्या नवऱ्याचा हिस्सा देखील तुम्हालाच हवा आहे. आता शांत का आहात, तुम्ही माझ्या खोलीमध्ये आला होतात ना मला धमकवायला असं. तर सौमित्रा म्हणते, काय रे ऋषिकेश ही काय बोलत आहे. त्यावर तो म्हणतो, अगं आई तू कुठे या बाईच्या बोलण्याकडे लक्ष देतेस, ही तर असंच बोलत असते काहीही. त्यावर ती म्हणते, मला वाटलंच होतं ज्यावेळेस मी तुमची कंप्लेंट करेन त्यावेळेस तुम्ही मात्र असेच पलटणार. त्यानंतर आणि त्यामुळेच मी पुरावा देखील घेऊन आलेली आहे, ती असं सांगते. आणि त्यानंतर त्या मोबाईलमधली रेकॉर्डिंग सर्वांना दाखवते. त्यामध्ये ऋषिकेश दादा असं स्पष्टपणे म्हणत असतात, गुपचूप मुकाट्याने 24 तासांच्या आत ते प्रॉपर्टीचे पेपर्स तू कुठे ठेवले आहेत ते मला सांग, नाहीतर मी तुला सोडणार नाही. नंतर गाठ माझ्याशी आहे असं तिला त्या रेकॉर्डिंगमध्ये दादांनी म्हणालेलं असतं. त्यावर सौमित्रा म्हणते, अरे काय रे ऋषिकेश हे असं तुझं वागणं, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तिला म्हणते, बरं झालं ग ऐश्वर्या तू मला हे ऐकवलंस, नाही तर मी तुझ्यावर विश्वासच ठेवला नसता. त्यावर ती म्हणते, आई हे असं एकदा नाही झालं, माझी सारंग गेल्यापासनं सततच हे मला अशा धमक्या देत असतात. आता तुम्हीच सांगा, तुमच्या समोरच प्रॉपर्टीचे समान हिस्से झाले होते ना, मग आता माझे सारंग नाहीयेत म्हटल्यावर ह्यांना त्यांचा हिस्सा पाहिजे आहे, पण माझ्या पोटामध्ये सारंगचा अंश वाढत आहे. उलट तुम्ही सर्वांनी मिळून माझी मदत करायला हवी, तर तुम्हीच मला त्रास देताय आणि प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागताय असं म्हणून ती ऐश्वर्या रडायला लागते. तर ती म्हणते, अहो ऋषिकेश दादा ज्यावेळेस माझं बाळ जन्माला येईल त्यावेळेस आईंना आजी म्हणेल, नानांना आजोबा म्हणेन, तुम्हाला काका म्हणेल, तुम्ही तर माझे थोरले दीर आहात ना, तुम्ही तर भावासारखेच आहात, मग तुम्ही मला आधार द्यायचा सोडून तुम्ही मला धमकावत आहात. ऋषिकेश त्या ऐश्वर्यावर चिडून म्हणतो, भास्कर ग तुझी ही बडबड, आई ही बाई खोटं बोलत आहे, हिने आपलं घर खड्ड्यात घातलं, आपली कंपनी देखील बुडवली, नानांना मारण्याचा प्रयत्न केला, ही तुझ्याशी खोटं बोलत आहे. तर तो असं बोलत असतो. सौमित्रा त्याला म्हणते, भास्कर ऋषिकेश मला आधी वाटलं होतं की फक्त जानकीच हिच्या विरोधामध्ये आहे, पण तू देखील जानकीच्याच बाजूने बोलत आहेस. अरे किती कडवटपणा भरला आहे तुमच्या मनामध्ये, हिच्या विरोधामध्ये, जरा तिच्या अवस्थेची तरी जरा भान ठेवा असं त्यांना सांगते. तर नाना म्हणतात, अगं सौमित्रा तुला काय झालं आहे, ह्या ऐश्वर्याच्या नादी लागून तू स्वतःच्या मुलावरच अविश्वास दाखवत आहेस. त्यावर ती म्हणते, तिने आत्ता पुरावा द्यायला तरी देखील तुम्हाला हेच म्हणायचं आहे का, तुम्हाला त्याच्या आवाजातली झडप जाणवली नाही का. त्यावर सौमित्र म्हणतो, आई माझं ऐकून तर घे. त्यावर ती म्हणते, तू तर बासच कर, तू असंही आणि तसंही त्या जानकीचा वकीलच आहे. सौमित्रा ऐश्वर्या
ऐश्वर्याला घेऊन तिच्या रूममध्ये जाते आणि ती ऐश्वर्या म्हणते, आई माझ्या मानेवर सततच ऋषिकेश नावाची टांगती तलवार असते. त्यावर त्या म्हणतात, तू काळजी करू नकोस ग, त्या जानकीला आणि ऋषिकेशला मी बघते. आता जर त्यांनी तुला त्रास दिला ना तर गाठ माझ्याशी आहे. इकडे जानकी सर्वांना म्हणत होते, मला वाटतच होतं की आई आपल्या बाजूने येतील का. ऋषिकेशलाही मी हेच म्हणत होते. सारंग भाऊजी तुमचं आईंशी बोलणं नीट झालं होतं ना. मग त्यावेळेस आई काय म्हणाल्या होत्या त्यावर तो सांगतो, अगं बहिणी मी बोललो होतो त्यावेळेस तर आईला सर्व काही पटलं होतं. मग मला हे कळत नाही तरी देखील आई ऐश्वर्याच्याच बाजूने का बोलत आहे. त्यानंतर तो सांगतो, आई माझ्या फोटोला बघून रडत होते त्यावेळेस मी तिच्या समोर गेलो आणि तिला सर्व खरं काय खोटं काय ते सांगून टाकलं. आधी तर तिने मला ओळखलं नाही आणि ती मला म्हणाली, अरे तू कोण आहेस, तुझा इथनं बाहेर. त्यावर मी तिला सांगितलं, अगं आई असं काय करतेस, मीच तुझा सारंग आहे. त्यावर ती आश्चर्याने म्हणते, नाही असं कसं होऊ शकतं. त्यावर मी माझी दाढी आणि सर्व काढून दाखवलं तर ती रडायला लागली. तिने मला आंबाळलं चोंबाळलं आणि त्यानंतर मायेने प्रेमाने हात देखील फिरवला. त्यानंतर आम्ही दोघेही बरेच रडलो आणि मी तिला हे सांगितलं, आई हे सर्व जे केलं आहे त्यामध्ये ऐश्वर्याचाच हात आहे. तिने मला देखील फसवलं, तिने प्रेमाचं नाटक केलं, प्रेग्नेंट असल्याचंही सांगितलं आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स जे आहेत ना ते सर्व तिने स्वतःच्या नावावर एकटीच्या करून घेतले आहेत. तिने मला तिच्या जाळ्यामध्ये अडकवलं आहे आई आणि आता ती तुलाही असंच अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जानकी वहिनीला देखील तिनेच अडकवलं आहे. तिच्या आईलाही तिनेच गायब केलं होतं. माझ्यावर विश्वास ठेव. त्यावेळेस तर आईने हो म्हणाली होती पण आता मात्र तिला काय झालं खरंच वहिनी मलाही कळत नाहीये असं तो त्या जानकीला सांगत असतो. तो म्हणतो, वहिनी आता मलाच काहीच कळेनासं झालं आहे. मी आईला एवढं सर्व सांगून देखील आई असं का करत आहे, असं का वागत आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, काही नाही रे सारंग, आईवर त्या ऐश्वर्यानेच काहीतरी जादू केली असणार. त्यावर जानकी म्हणते, आईला जर एवढं सगळं माहीत आहे तरी देखील आई ऐश्वर्याच्याच बाजूने का उभ्या राहत आहे. आणखीनही त्यांना ऐश्वर्याची काळजी वाटते. खरंच आई एवढ्या बदलल्या आहेत का. त्यावर ती म्हणते, अवंतिका वहिनी मी तर म्हणते आपण सरळ जाऊन आईला स्पष्टपणे सर्व खरं काय खोटं काय ते सांगून टाकूयात. त्यावर सौमित्र देखील तेच म्हणतो, मी तर आधीपासूनच हे म्हणत आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही असं करायला नको, कारण आणखी आपल्या हातामध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स आलेले नाहीये, त्यामुळे आपण असं करायला नको. जानकी म्हणते, आईचा आधी गैरसमज जरी झाला तरी आईला योग्य अयोग्य यातला फरक तरी कळायचा, पण आई आता तर फारच वेगळंच वागायला लागलेले आहेत. खरंच आई एवढ्या बदलल्या आहेत का. त्यावर सारंग म्हणतो, अगं वहिनी मला तर वाटलं मी आईला सर्व काही खरं सांगितल्यानंतर आई त्या ऐश्वर्याच्या झिंज्या उपटून काढेन, तिला चांगलं कुटून काढेन, पण आईने तर असं काहीच केलं नाही. त्याकडनं सर्व खरं ऐकून देखील आई आणखी शहाणी कशी झाली नाहीये. त्यावर तेवढ्यातच तिथे सौमित्रा येते आणि म्हणते, शहाणी झाली आहे मी, पुरती शहाणी झाली आहे आणि त्यामुळेच मी हे सर्व असं वागले. आणि त्यानंतर सौमित्रा म्हणते, ज्यावेळेस मला सारंगने हे सर्व सांगितलं ना त्यावेळेस मला असा राग आला की माझ्या लेकाचा तिने कसा वापर करून घेतला. असं वाटलं जावं आणि दोन तिच्या मुस्कटात द्याव्या आणि तिला जाब विचारावा, पण त्याने काहीही होणार नाही. मला माहित होतं आता ती ह्या सगळ्याच्या पुढे गेलेली आहे, तिला आता जन्माची अद्दल घडवायलाच हवी असं सौमित्रा सर्वांना सांगत असते. तर दुसऱ्या दिवशीच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की इकडे सौमित्रा त्या जानकीला म्हणत असते, जानकी तू शंख फुकायला घे. आता ऐश्वर्या विरोधातलं महाभारत चालू झालेलं आहे आणि त्यानंतर तो ऋषिकेश म्हणतो, आता आपण 5 पांडव मिळून त्या ऐश्वर्याचा विनाश करायचा असं सर्वांना सांगत असतो. त्यावर ती म्हणते, युग कोणतं जरी असलं तरीही विनाश मात्र वाईटाचाच होतो. आणि सारंग म्हणतो, आता त्या नासक्या पिकाला आपल्या घरात उपटून बाहेर फेकून द्यायचं. तिने आपल्या नात्यामध्ये भांडण लावली, नात्यात दुरावा आणला. त्यावर सौमित्र म्हणतो, आता ह्या केसचा निकाल लावलाच पाहिजे. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.